गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्व भाविक सज्जन, सर्व मायबाप सज्जन, सर्वजण उपासना करून या निरूपणास बसले आहोत असं समजून आपण निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी आपल्या जीवनामध्ये, या मानवी जीवनामध्ये, या विश्वामध्ये 7 सत्य सांगितलेली आहेत। ती 7 सत्य कोणती ते हे आपण निरूपणामध्ये पाहणार आहोत। जीवनामधील 7 सत्य। पहिलं सत्य आहे आरसा, दुसरं सत्य आहे ज्ञान, तिसरं सत्य आहे अध्यात्म, चौथं सत्य आहे सत्य, 5वं सत्य आहे प्रेम, 6वं सत्य आहे विश्वास आणि 7वं सत्य आहे ते म्हणजे कर्म। बघा, हे 7 सत्य आहेत ना। नक्की ही सत्य काय आहेत? जेव्हा ह्या 7 सत्यांचा, या 7 सत्यांवर जेव्हा माणूस विजय मिळवतो ना, तेव्हा तो सर्वश्रेष्ठ मनुष्य होतो। बघा, आपण म्हणतो का तो संत झाला। बघा, संतांचे गुण त्याच्यामध्ये उतरलेले आहेत। पण ही 7 सत्य आहेत ना, यांच्यावर विजय मिळवावा लागतो। आणि हा विजय नक्कीच मिळवता येतो। तो कोणत्या मार्फत मिळवता येतो ते आपण आता या निरूपणामध्ये पाहणार आहोत। या भक्तिमार्गामध्ये समर्थांनी सांगितलेली ही साधी सोपी भक्तिमार्ग, हा भक्तिमार्ग अनपढ माणसाने सुद्धा करावा, एवढा साधा आणि सोपा या प्रत्येक जीवाला हा भक्तिमार्ग सांगितलेला आहे। तरीही मनुष्य हा भक्तिमार्ग करतो का? म्हणून समर्थांनी बघा, ही जीवनातील 7 सत्य आहेत ना, ही कटू सत्य आहेत। ही 7 सत्य प्रत्येक जीवाला स्वीकारावीच लागतील। जो स्वीकारत नाही ना, तो अध्यात्माकडे कधीच वळून पाहू शकत नाही। म्हणून आता ही 7 सत्य नक्की आपल्या जीवनामध्ये जर आपण निर्माण केली तर बघा, आपलं जीवन किती सुंदर होऊन जाईल। बघा, पहिलं सत्य ते म्हणजे आरसा। बघा, आपण जेव्हा आरशामध्ये बघतो तेव्हा आरशामध्ये आपण जसे आहोत ना, आपण जर आपल्या चेहऱ्याला मेकअप केलेला असेल, आपल्या चेहऱ्याला जर आपण सुंदर बनवला असेल तर तो तसाच आरशामध्ये दिसतो। तो आरसा कधीच खोटं बोलत नाही। कारण का? जर आपण या चेहऱ्यावर माती लावली असेल, जर या चेहऱ्यावर आपण दुसरं काही विभूषणं केलेली असतील तर तसाच्या तसा तो आरशामध्ये दिसतो। म्हणजेच काय, जीवनात जर काही सत्य करायचं असेल ना, तर आरशाकडे बघा, आरशाचा आधार घ्या। कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही। कारण आरसा आपल्या जीवनामध्ये आपला एक अविभाज्य भाग आहे। जसे आपण असू ना, तशाच प्रकारे आपण दिसतो। म्हणून आपल्या जीवनामधील हे सत्य आहे ना, हा आरसा आपल्याला दाखवत असतो की हे जीवा, तू जर खोटं बोलण्याचा प्रयत्न करत असशील तर तू स्वतःशी खोटं बोलशील, पण माझ्या पुढे काही चालणार नाही। कारण का? कारण तू आहेस ना, तसाच माझ्यासमोर दिसशील। तसंच परमेश्वराचं आहे। मनुष्य बघा विचार करतो की आपण बघा खोटं बोलूया, बघा अवगुण करूया, कुणाला दिसणार आहेत? पण समर्थ सांगत आहेत की भगवंत बसलेले आहेत, ते सर्व काही पाहत आहेत। पण मनुष्याला वाटतं की मी जे काही करतो ना ते कोणीच पाहत नाही। पण जो भगवंत बसलेला आहे ना, तो सर्व काही वरून पाहत आहे। तू किती क्रूर कर्म करतोस, किती पुण्यकर्म करतोस, पण तुला कोणी पाहत नाही। या आशेमध्ये तू राहू नकोस। तुला सर्व काही वरून पाहत आहेत, ते म्हणजे माझे भगवंत आहेत। समर्थांनी दुसरं सत्य जीवनातील सांगितलेलं आहे, ते म्हणजे ज्ञान। बघा, ज्ञान म्हणजे काय? ज्ञान असतं ना, ते माणसाला कधीच घाबरवून देत नाही। म्हणजे काय? म्हणजे बघा, एखादा विद्यार्थी असतो, बघा वर्षभर परीक्षेचा अभ्यास करतो, ते ज्ञान ग्रहण करतो। आणि जेव्हा ते ज्ञान ग्रहण करतो ना, तर वर्षाच्या शेवटी परीक्षा येते, त्याची एक्झाम येते।
आणि जेव्हा परीक्षा द्यायला जातो ना, बघा त्याच्याकडे ते ज्ञान संपादन केलेलं असतं. एवढा पटापट एवढा मेहनतीनं ज्ञान त्यांनी कमवलेलं असतं. एवढा सुंदर पेपर लिहितो ना आणि वर्गामध्ये 1 नंबरने पास होतो. पण दुसरा विद्यार्थी असतो तो बघा पूर्ण वर्षभर बघा याला काड्या कर त्याला काड्या कर म्हणजेच टाईमपास तो पूर्ण वर्ष करत असतो. त्याने अभ्यास कधीच केलेला नसतो, म्हणजे ज्ञान त्याने ग्रहण केलेलं नसतं. पण जेव्हा परीक्षा येते बघा, शेवटच्या वर्षाची परीक्षा असते आणि ती परीक्षामध्ये जेव्हा पेपर त्याच्या समोर येतो बघा, प्रश्नपत्रिका त्याच्या समोर येते, तेव्हा त्याचे 12 वाजल्याशिवाय राहतील का बघा. तेव्हा तो घाबरून जातो, कारण त्याने ज्ञान संपादन केलेलं नसतं. त्याला काहीच माहीत नसतं, नक्की या प्रश्नांची उत्तरं काय आहेत ते त्याला माहीत नसतं. पण ज्या मुलानं ते ज्ञान संपादन केलेलं असतं ना, तो त्या प्रश्नांना अजिबात घाबरत नाही. उलट तो त्यांना हसत खेळत सामोरे जातो. कारण का? कारण त्याने ज्ञान संपादन केलेलं असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीनं ज्या मनुष्यानं ज्ञान संपादन केलं असेल ना, तर त्याला जीवनामध्ये कधीच घाबरण्याची वेळ येत नाही. कारण का? कारण ज्ञान माणसाला अति उंच बनवतं, ज्ञान माणसाला अतिशक्तिशाळी बनवतं. कारण का? बघा, तुम्ही कुठेही जा, ज्या व्यक्तीला ज्ञानच नसेल तर तो पैसासुद्धा कमवू शकत नाही. कारण ज्ञान असणं खूप गरजेचं आहे ना. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसामध्ये ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्याच्याकडे ज्ञान आहे ना, तो कधीच कोणाला घाबरू शकत नाही. बघा, पुढे समर्थांनी सांगितलेलं आहे, तिसरं जीवनातील सत्य म्हणजे अध्यात्म. बघा, अध्यात्म जीवनामध्ये का हवं? कारण मोह पाशामध्ये कधीच अडकवून देत नाही. कारण का? कारण अध्यात्म अशी गोष्ट आहे ना, आपण जेव्हा भक्ती करायला लागतो, आपण जेव्हा मौन धारण करतो, बघा अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म माणसाला मौन धारण करायला लावतं. आणि जेव्हा माणसाचं मन स्थिर होतं तेव्हा माणूस कधीच मोहपाशामध्ये श्रीहट्टामध्ये कधीच अडकत नाही. आणि बघा, माणसाची कमजोरी काय आहे? एखाद्या स्त्रीमध्ये गुंतून जाणं, एखाद्या मोहामध्ये गुंतून जाणं. जेव्हा पुरुष असतो जेव्हा एखाद्या स्त्रीमध्ये गुंतून जातो, किंवा एखादी स्त्री असते एखाद्या पुरुषामध्ये गुंतून जाते, परपुरुषामध्ये गुंतून जाते, तेव्हा त्यांची अधोगती झाल्याशिवाय राहील का? बघा, नक्कीच त्यांची अधोगती होते. किती जरी पैसा कमवला तरी तो आपल्याकडे राहत नाही. पण क्षणिक आनंद मिळत असतो, तो त्यांना एवढा हवाहवासा वाटत असतो ना, पण त्या क्षणिक आनंदामध्ये आयुष्याचा आनंद हिरावून बसतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला गोडी तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला कोणती मैत्री करायची असेल तर अध्यात्माशी मैत्री करा, भक्ती मार्गाशी मैत्री करा. जर तुमच्या जीवनामध्ये मौन धारण केलं ना, तर कधीच तुम्ही कोणत्याही मोहपाशामध्ये कधीच अडकणार नाही. जीवनातील आता आपण चौथं सत्य पाहू, ते म्हणजे सत्य. सत्य असताना कधीच माणसाला कमकुवत होऊन देत नाही. कारण का? कारण सत्य असताना बघा, सत्य आणि असत्य ह्या 2 परिभाषा समर्थांनी सांगितलेल्या आहेत, चूक आणि बरोबर. बघा, जो सत्यवादी आहे बघा, तो भलेही त्याची सुरुवात वाईट असेल, भलेही त्याला सुरुवातीला बघा दुःख निर्माण होईल, पण त्याचा शेवट असतो ना, त्याचा शेवट कधीही आनंदमय असतो. पण जे चुकीचा असतो, जो असत्य असतो, भलेही त्याची सुरुवात असते ना, ती क्षणिक गोड असते, पण त्याचा शेवट कधीच चांगला होत नाही. कारण का? आपण रावणाचं सुद्धा पाहिलं ना, रामायणामध्ये रावणाकडे किती संपत्ती होती. असं म्हणतात की रावणासारखा श्रीमंत या विश्वामध्ये कोणी नव्हता. मग एवढी संपत्ती असताना सुद्धा बघा, त्याचा मृत्यू झाला तेव्हा अग्नी द्यायला कोणी नव्हता. मग ती संपत्ती असून काही फायदा झाला का? म्हणून अहंकाराने पूर्ण दुनिया नष्ट केली, तो स्वतःसुद्धा नष्ट झाला, कोणीच राहिलं नाही. मग त्या गोष्टीचा फायदा आहे का? म्हणून सत्य असतं ना,
ते कधीच डुबत नाही, ते कधीही तरळत जातं. म्हणून कधी जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही नाना प्रकारचे तुमच्या जीवनामध्ये दुःख येऊ द्या, पण सत्याची बाजू कधीच सोडू नका. जिथे सत्य आहे ना तिथे विजय निश्चित आहे. बघा पुढे जीवनातील आपण आता पाहूया पाचवं सत्य. पाचवं सत्य म्हणजे प्रेम. बघा या कलियुगामध्ये बघा समर्थांनी सुंदर उदाहरणाद्वारे स्पष्ट केलेलं आहे की या कलियुगामध्ये प्रेम राहिला आहे का. बघा जर खरं प्रेम जर असेल ना तर खरं प्रेम कधीच द्वेष करून देत नाही, कधीच द्वेष करून देणार नाही. खरं प्रेम कधी खोटं बोलत नाही. पण या आजच्या कलियुगामध्ये बघा तुम्ही विचार करा, या सोशल मीडियाद्वारे बघा एक क्षणात मैत्री होऊन जाते. एक क्षणामध्ये बघा आईवडील असतात, आपल्या मुलाला हाताच्या फोडाप्रमाणे जपलं जातं. पण बघा जेव्हा मुलगा किंवा मुलगी 18 वर्षाची होते आणि 18 वर्षाची झाल्यानंतर बघा कॉलेजला जातात आणि एखादा मित्र सोशल मीडियावर भेटतो, एखादी मैत्रीण सोशल मीडियावर भेटते आणि त्यांच्या प्रेमामध्ये फसून जातात. त्यांच्या प्रेमामध्ये एवढे अडकून जातात की त्यांना कळत सुद्धा नाही की आपण काय करतो आहे. पण तो क्षणिक सुख असतो ना, तो क्षणिक प्रेम असतो, ती बघा भावना असते आणि ती भावना शरीर सुखासाठी असते. आणि जिथे शरीर सुखाचा विचार केला जातो ना ते प्रेम कधीच टिकत नाही. आणि जे खरं प्रेम असेल ते प्रेम कधीच मनुष्याचा द्वेष करून देणार नाही. तू विचार करतो जे प्रेम आहे ना, राधाकृष्णाचं प्रेम बघा, त्यांचं लग्न झालं नाही ना तरी सुद्धा त्यांचं प्रेम अमर झालं. असं आपलं प्रेम आहे का. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे प्रेम असावं कसं. जरी दूर जरी असेल ना, जरी कितीही दूर असेल तरीही त्याची गर्जना आहे ना पूर्ण ब्रह्मांडामध्ये पोचावी. बघा राधाकृष्णाचं प्रेम, जरी राधाचं आणि कृष्णाचं लग्न झालेलं नसलं तरी सुद्धा त्यांचं प्रेम अमर झालं ना. म्हणून आत्ताच्या कलियुगातील बघा निदान भक्ती मार्गामध्ये असलेल्या तरुणींनी निदान या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. प्रेम ही वाईट भाषा नव्हे, प्रेम म्हणजे वाईट नव्हे. प्रेम अतिशय सुंदर गोष्ट आहे. पण प्रेम कधी करावं, कोणत्या वयामध्ये करावं हे माणसाला जोपर्यंत माहीत होत नाही ना तोपर्यंत आपण आपल्या भक्ती मार्गामध्ये सुद्धा मन लागणार नाही. कारण आजच्या या कलियुगामध्ये या प्रेमापोटी माणूस प्रेम करतो तेव्हा आपल्या आईबापांचा जो विचार करत नाही ना ते प्रेम कधीच पूर्णत्वात जात नाही. आपण आपल्या प्रेमामुळं आपल्या आईवडिलांना त्रास होईल असं जर होत असेल तर ते प्रेम पूर्णत्वात जाईल का. म्हणून प्रत्येक मुलाने किंवा प्रत्येक मुलीने जर अशा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर त्याचा नष्ट केल्या पाहिजेत. कारण आपले आईवडील असतात ना आपल्यासाठी नेहमी सुंदरच करत असतात, आपल्यासाठी नेहमी सर्वोत्कृष्ट करत असतात. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलीने आपल्या आईवडिलांचा आदर करायला हवा. कारण जेव्हा आईवडिलांचा आदर केला जातो ना तेव्हा साक्षात परमेश्वरसुद्धा तुमच्यावर कृपा करत असतो. कारण आपल्या आईवडिलांमध्ये परमेश्वरच सामावलेला आहे ना. म्हणून प्रत्येक मुलाने प्रत्येक मुलीने प्रेम सुंदरच आहे आणि ती सुंदरच परिभाषा आहे. म्हणून द्वेष कधीच करू देणार नाही. कारण ज्याचं सर्वात सुंदर प्रेम असेल ना तो प्रेम कधी द्वेष करू देत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे. आता आपण जीवनातील 6वं सत्य पाहूया. 6वं सत्य आहे विश्वास. बघा हा विश्वास असतो ना, हा विश्वास पक्षी आहे ना, हा दुःखी कधीच माणसाला होऊ देत नाही. कारण विश्वास आपण ठेवावा कोणावर या कलियुगामध्ये खूप मोठी गोष्ट झालेली आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य म्हणत आहे की मी विश्वास करू कोणावर, मला कोणी सापडतच नाही की मी ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. पण समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे, हे माणसा तू स्वतः विश्वास संपादन कर. जेव्हा लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील ना
तेव्हा जरूर तुझा लोकांवर विश्वास बसेल. पण तू स्वतः विश्वासू बनणार नाहीस ना. तू दुसऱ्याकडून अपेक्षा करू नकोस. जर तू दुसऱ्याला फसवत असशील तर तुला सुद्धा मनुष्य फसवेलच. म्हणून जर तू तुझ्यामध्ये विश्वास निर्माण केलास, जर तू इतरांना जर दुःख दिलं नाहीस, जर तू फक्त हाचभर हेच बोलत असतोस की माझा कुणावर विश्वास नाही, तुझा कुणावर विश्वास नाही, मग दुसरा तुझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का? कधीतरी यासुद्धा गोष्टीचा विचार कर. पण जर तुमचा आईवडिलांवर विश्वास असतो, आईवडिलांचा तुमच्यावर विश्वास असतो, मग तरीसुद्धा तुमच्या जीवनामध्ये अचानक कोणी प्रेमसंबंध निर्माण करतं, मग तरीसुद्धा तुम्ही आईवडिलांचा विचार न करता तुम्ही पळून का जाता? कोणीही कोणताही मनुष्य असो, कोणतीही मुलगी असो, कधीही आईवडिलांचा विचार करत नाही. कोणीही अनोळखी व्यक्तीसोबतसुद्धा त्याच्या मागे पळून जातात. तेव्हा आईवडिलांना किती दुःख होतो याचा तुम्ही कधी विचार करता का? म्हणून विश्वास नावाचा पक्षी आहे ना, एकदा आयुष्यातून उडून गेला ना, तो कधीच येत नाही. पण फक्त या जगामध्ये, या विश्वामध्ये आईवडील हे दोघेजण आहेत. तुम्ही किती जरी तुमच्या आईवडिलांना तुम्ही फसवलं ना, तरीसुद्धा ते तुमच्यावर वेड्यासारखे विश्वास ठेवत असतात. कारण का? कारण माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, एकदा चुकेल पण दुसऱ्यांदा ती नेहमी विश्वासपात्र ठरत असेल. पण आपण मात्र त्यांचा दरवेळेला विश्वास तोडतो. मग विश्वास नावाचा पक्षी एकदा उडून गेला का परत येतो का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये जर विश्वास जर तुम्हाला कुणाला ठेवायचा असेल ना, तर पहिले म्हणजे आई वडील आणि दुसरे म्हणजे सद्गुरू आई. बघा, जीवनामध्ये तुमच्या मित्र किती आहेत, मैत्रिणी किती आहेत. आजपर्यंत तुम्हाला कोणी फसवलेलं आहे. आजपर्यंत तुमच्याकडून किती उधार पैसे घेतलेले आहेत, तुम्हाला परत मिळाले का? बघा, आपले स्वतःचे पैसे असूनसुद्धा आपल्याला बघा आपण उधार दिलेले असतात. बघा, आपल्याला चोरासारखे मागावे लागतात. पण एक सद्गुरू आई आहे ना, तुम्ही त्यांच्यावर एवढा विश्वास ठेवा की तुमचा विश्वास कधीच भंग पडू देणार नाहीत. कारण का? पण आपण विश्वास कोणावर ठेवतो? आपण विश्वासच चुकीच्या व्यक्तीवर ठेवतो आणि मग आपण फसले जातो. एकदा सद्गुरू आईवर विश्वास ठेवून बघा, बघा तुमच्या जीवनामध्ये एवढं सुंदर जीवन होऊन जाईल ना. आणि सद्गुरू आईवरचा विश्वास म्हणजे काय? 2 वेळची उपासना, एक ब्रह्ममुहूर्तावर उपासना. टाईम आहे 3:40 ते 5 वाजेपर्यंत. आणि दुसरी आपण कामावरनं घरी आल्यानंतर जेव्हा जेवणाच्या अगोदरची उपासना. बघा, या 2 वेळच्या उपासना जेव्हा तुम्ही करायची सुरुवात कराल तेव्हा तुमचं मन एक स्थिर होऊन जाईल. आणि हीच सद्गुरू आईची आणि हेच सद्गुरू आईचं बघा आपल्या डोक्यावर हात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर विश्वास जर ठेवायचा असेल ना, तर पहिला म्हणजे आपल्या आईवडील, माता पिता आणि दुसरे म्हणजे सद्गुरू आई. या जगामध्ये अशा या 2च आस्ते आहेत. ही 2च व्यक्ती आहेत की या दोघांवर जर विश्वास ठेवला ना, तुम्हाला जीवनामध्ये कधीच फसवणूक होणार नाही. पण मनुष्य ठेवतो का? मनुष्य आद्र यांच्या दोघांवर विश्वास ठेवत नाही, चुकीच्याच व्यक्तीवर विश्वास ठेवतो. म्हणून भक्ती मार्गामध्ये जर तुम्ही आलात ना, जर या उपासनेला तुम्ही श्रेष्ठ मानलात, तर तुम्ही विश्वास काय आहे ना हे तुम्हाला नक्कीच कळेल. बघा, समर्थांनी आता जीवनातील 7वं सत्य सांगितलेलं आहे, ते म्हणजे कर्म. बघा, आपण कर्मावर दरवेळेला बोलत असतो. कारण का? कारण जीवनामध्ये जे आहे ना ते कर्मच आहेत. बघा, कर्म जीवनात जर असतील तर मनुष्याच्या जीवनामध्ये काय होतं? बघा, जीवनात अपयशी कधीच होऊ देणार नाही. ज्याचे कर्म श्रेष्ठ आहेत ना, तो जीवनात कधीच अपयशी होत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला ना तरी आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं. बघा, लोकांमध्ये चर्चा होऊ लागते, एवढा सुंदर व्यक्ती होता ना, आयुष्य जगला या संसारामध्ये, पण कधीच कोणाला दुःख दिलं नाही,
कधीच खोटं बोलला नाही, कधीच कोणाच्या मोहपाशामध्ये अडकला नाही. जिथे गेला ना त्याचं जीवन सुंदरच बनून गेला. हेच आहेत ना कर्म. नाहीतर बघा कधी कधी एखादा मनुष्य मरतो, बघा एखाद्याचा मृत्यू होतो आणि आपण म्हणतो, आपल्याला कुजबूज ऐकायला मिळते का हा लवकर मेला असता तर बरा झाला असता, कारण याने भरपूर लोकांचे संसार बर्बाद केले आहेत. बघा याने भरपूर लोकांना दुःख दिलं आहे. आयुष्यामध्ये जगला ना तर कधीच पुण्य तर केलंच नाही, पण इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा दुःखच निर्माण केलं. हा लवकर गेला ना, बरं झालं देवा. तसं आपल्या जीवनामध्ये घडायला हवं का? म्हणून आपले कर्म जर श्रेष्ठ असतील ना तर आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपली वाहवा केली जाईल. भगवंताच्या दारामध्ये आपण जर स्वर्गामध्येच जाऊ, देवाच्या दारामध्येच जाऊ, पण जेव्हा आपल्या मृत्यूनंतर सुद्धा लोक आपल्या पाठीमागे आपला जय जयकार करत असतील तर आपले कर्म श्रेष्ठच झाले आहेत असं समजून जा. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, बघा ही जीवनातील 7 सत्य आहेत ना, ही 7 सत्य काटेकोरपणे जीवनामध्ये बघा यांची अंमलबजावणी केली तर तुमच्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ मनुष्य तुम्ही व्हाल. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही. तुमचं जीवन एवढं श्रेष्ठ होऊन जाईल ना, तुमच्या जीवनामध्ये एक परमानंद निर्माण होईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, या जगामध्ये ज्या व्यक्तीचा जन्म होतो त्या व्यक्तीचा मृत्यू अटळ आहे. आणि जन्म आणि मृत्यू हे चक्र आहे ना ते कधीच संपत नाही. मृत्यूनंतर कोणताही मनुष्य आपल्यासोबत काही घेऊन जात नाही. माणसाजवळ कितीही पैसा असला, कितीही साधारण संपत्ती असली तरीही तो सोबत घेऊन जातो का? कधीच घेऊन जात नाही, कधीच धरून बसत नाही. बघा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सुद्धा सुंदर सांगितलेलं आहे, धन मिळवणी कोटी सवेन येरे लंगोटी, पाणे खाशील उदंड अंती जासी सुकल्या तोंडे, पलंग नेहाल्या सुपती शेवटी गोवऱ्या संगाती. म्हणजेच काय? तुका म्हणे राम एक विसरता श्रम. याचा अर्थ काय? करोडो रुपये धन मिळवलं तरीही शेवटी एक लंगोटी सुद्धा तुझ्या सोबत येणार नाही. उदंड पाणे खाशील पण शेवटी जाताना तोंड सुकलेलंच असेल. सुपती म्हणजे झोपायला पलंग, न्याहाळ्या म्हणजे गाद्या गिरद्या असतील पण शेवटी गोवऱ्यात सांगाती असतील ना. तुकाराम महाराज म्हणतात, एक राम जर विसरला तर मग श्रम वाटायला येतील. बघा जीवन आणि मृत्यू आहे ना यांचा आंतरिक नातं आहे, परंतु जीवनापेक्षा मृत्यूचं भय अधिक असतं ना. म्हणून मृत्यूच्या जाणीवेनं मनुष्याला वाटत असतं की आपल्या प्रिय व्यक्तीपासून, बघा जवळच्या व्यक्तीपासून दुरावणार आहोत. ही कल्पनाच असह्य वाटते, अस्वस्थ करणारी असते. प्रत्येकाला मृत्यू येणार आहे हे अटळ सत्य जरी असलं तरी तशी माहिती, अनुभव आणि जाणीव व्हायला जन्मल्यानंतर बराच काळ जावा लागतो. हे सत्य उमगवायला खूप काळ जावा लागतो. आजूबाजूला मृत्यू घडताना आपण पाहत राहतो ना, तरीही आपण चिरंजीव असल्याचा आभास आपल्याला होतच असतो ना. म्हणून प्रत्यक्षात संत समर्थ रामदासांनी बघा सुंदर सांगितलेलं आहे, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मिमी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सोडून या सर्व जाती, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, म्हणून कुंडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. बघा किती सुंदर सांगितलेलं आहे. आणि गरुड पुराणानुसार माणसाच्या मृत्यूनंतर 5 गोष्टी सोबत जातात. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेस त्याची यम लोकाची यात्रा सुरू होते आणि त्या वाटेवरून जात असताना त्याच्या कर्मफळानुसार त्याच्या जीवनातील 5 वस्तू बरोबर जातात. आणि ज्या वेळेस त्या आत्म्याचा प्रवास संपतो व तो आत्मा नवीन शरीर धारण करते ना, त्यावेळी त्या वस्तू नवीन शरीरामध्ये प्रवेश करतात. अशा कोणत्या वस्तू असतात ज्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या सोबत असतात? बघा गरुड पुराणानुसार काही अशा वस्तू असतात ना ज्या नेहमी
आपल्या सोबत राहतात. पहिली वस्तू म्हणजे कामना, इच्छा. बघा, मृत्यूच्या वेळी एखाद्या विशिष्ट वस्तूबद्दल आपल्या मनामध्ये काही आसक्ती राहिली असेल, काही इच्छा अपूर्ण राहिली असेल, कोणत्याही अपूर्ण इच्छा राहिल्या ना, तर मृत्यूनंतरही तीच इच्छा आत्म्यासोबत असते. असं मानलं जातं की जर का एखाद्या व्यक्तीची मृत्यूच्या वेळेमध्ये कोणती इच्छा असेल तर त्याची पूर्तता करण्यासाठी म्हणजेच पूर्ण करण्यासाठी नवीन शरीराची प्राप्ती होत असते. आणि गरुड पुराणानुसार बघा असं सांगितलं जातं की शरीराची प्राप्ती होत असते ना, आणि त्या इच्छेसाठीच कोणता ना कोणता जन्म त्या व्यक्तीला घ्यावा लागतो. म्हणून म्हटलंच आहे, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. बघा, ही वासना असते ना. बघा, दुसरी वस्तू आहे ही वासना. ही वासना आहे ना, वासना म्हणजे आपल्या संसाराची, या संसारी सुखाची इच्छा. बघा, या संसारी सुखाची इच्छा करणं म्हणजे वासनाच आहे ना. वासना ही इच्छेची सोबती आहे. आणि वासनेचा अर्थ केवळ शारीरिक आनंदच नव्हे, तर या जगात मिळणारे प्रत्येक सुख आहे ना, जे आत्म्याला आनंद देतं. मग ते घर असो, पैसा असो, गाडी असो, दर्जा असो किंवा शौर्य असो, मृत्यूनंतर सुद्धा अपूर्ण इच्छा माणसाकडे राहतात आणि मोक्ष प्राप्तीमध्ये त्या अडथळा निर्माण करतात. म्हणून आपल्या इच्छा आहेत ना, बघा, हे भगवंत प्रत्येक मनुष्याने एक ठरवायला हवं. हे भगवंत तू जे दिला आहे ना, ते माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि तेच गोड मानून मी खाईल. पण असं मनुष्य म्हणतो का? कधीच म्हणत नाही. बघा, गरुड पुराणामध्ये असं दिलं आहे की जो मनुष्य मृत्यूवेळी आपल्या परिवाराबद्दल विचार करत असतो आणि त्याच्यासोबत तो सुख आणि दुःखाचा सुद्धा विचार करत असतो ना, ज्या इच्छा त्याच्या राहिल्या आहेत त्याबद्दल विचार करत त्या पूर्ण कशा होतील यासाठी तो बघा झडगडत असतो आणि त्यात त्याचा मृत्यू होऊन जातो. जी काही इच्छा असते त्या इच्छेनुसार त्याला पुनर्जन्म मिळतो. म्हणूनच असं म्हटलं जातं की मृत्यूच्या वेळी मनात फक्त भगवंताचं नामस्मरण करावं. कारण बघा, जेव्हा मनामध्ये भगवंताचं नामस्मरण होतं ना, तेव्हा मनुष्य भगवंताजवळच जातो आणि भगवंताच्या चरणामध्येच लीन होतो. बघा, आता तिसरी वस्तू पाहूया, ते म्हणजे कर्म. तिसरी वस्तू म्हणजे कर्म. प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये चांगले आणि वाईट कर्म करत असतात. मृत्यूनंतर सुद्धा मनुष्याचा सोबती चांगली आणि वाईट कर्म सोबत जात असतात ना. म्हणून मृत्यूनंतर आपण केलेली कर्म असतात, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, आपल्या बरोबरच जातातच ना. म्हणून मृत्यूनंतर आत्मा स्वतः बरोबर केलेल्या कर्मांची संपत्ती देखील घेतो आणि त्यानुसार त्या आत्म्याचा म्हणजेच आपला पुढचा जन्म तेव्हाच ठरवला जातो. भगवद्गीतेमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की ज्यावेळी मृत्यू जवळ आला असेल त्यावेळी आपल्या सर्व कर्म एकत्रित केली जातात. इथे केलेल्या कर्मानुसार त्या आत्म्याला परलोकामध्ये सुख आणि दुःख मिळत असतं आणि त्यानुसार पुढील जन्माची प्राप्ती होत असते. म्हणून आता आपण चौथी वस्तू पाहूया, कर्ज. म्हणजे बघा, कर्ज ही एक अशी वस्तू आहे ना, ती मागे मृत्यूनंतर सुद्धा येत असते. आपण या जन्मामध्ये जे काही कर्ज घेतले ते पूर्णपणे फेडून टाकावं, अन्यथा ते आपल्या सोबत परलोकामध्ये येत असतं. म्हणून अन्यथा ते बरोबर जोपर्यंत आपली कर्जाची रक्कम पूर्ण होत नाही तोपर्यंत यातना मिळत असतात. म्हणून जर तुम्ही तुमच्या मानवी जीवनामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे कर्ज घेतले असेल तर ते कर्ज शक्यतो तितके फेडले पाहिजे, जेणेकरून मृत्यूनंतर माणसाला या जगातून ते ऋण सोबत घेऊन त्या जगात जावं लागणार नाही. यामुळे या जन्मामध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेड कसेही करून टाकावी. म्हणजेच काय, बघा, आता पाचवी गोष्ट पाहूया, पुण्य. बघा, ही पाचवी गोष्ट पुण्य म्हणजेच त्या व्यक्तीने केलेलं पुण्य. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जे काही दान धर्म करतो, इतरांना प्रत्येक वेळेमध्ये मदत करतो, ते पुण्यकाम आपल्यासोबत सतत राहत असतं. आपण केलेले दान असो हे आपल्या पुण्याचं भांडवल असतं आणि त्यामुळं वेळोवेळी आपल्या कृतीप्रमाणे
दान धर्म प्रत्येकानं करायला हवा. समर्थांनी सांगितलेच आहे की आपण जितके जास्त पुण्य करतो तितकेच जास्त आपल्याला पुढच्या जीवनामध्ये त्याचा लाभ मिळत असतो. आपल्या वाईट काळामध्ये आपण केलेल्या पुण्यापासून आपल्याला सर्वात जास्त लाभ मिळत असतो. म्हणून गरुड पुराणानुसार या 5 वस्तूंकडे अवश्य लक्ष द्यावं आणि जितके जास्त पुण्य करता येतील ना तितके जास्त पुण्य करावं. इतरांना मदत करावी. दुसऱ्यांच्या संकट काळामध्ये बघा जेवढी मदत करता येईल तेवढी करावी. समर्थांनी सांगितलंच आहे की अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 5 गोष्टींद्वारे मनुष्य जेव्हा मृत्यूलोक सोडून पुढच्या जगामध्ये जातो तेव्हा या जगाची किंवा पुढील जन्माची प्रक्रिया असते ना ती इथूनच निवडली जाते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कर्म किती श्रेष्ठ आहेत. जर तुम्ही या कलियुगामध्ये जे कर्म करत आहात, जे जीवन जगत आहात, ते जर तुम्ही कर्माने तुम्हाला जर घाबरायचं असेल ना तर कर्माला घाबरा. एक वेळा देवाला घाबरलं नाही तरी चालेल, कारण भगवंत एवढे भोळे आहेत ना. हा मनुष्य किती वेळा चुकू द्या तरी त्याला क्षमा करत असतात. एवढं भोळं दैवत म्हणजे सद्गुरू आईच आहे ना. म्हणून एक वेळ तुम्ही भगवंताला घाबरलं नाही तरी चालेल, पण कर्माला नक्कीच घाबरा. कारण कर्म असतात ना तुमच्या शेवटच्या क्षणी हिशोब केल्याशिवाय राहत नाही. म्हणून कर्माला घाबरलं पाहिजे आणि जीवनामध्ये जास्तीत जास्त पुण्य कमवता येतील तेवढं कार्य करा. जास्तीत जास्त अन्नदान करा. तुम्हाला कधीच पैशाची कमी पडणार नाही. जेवढं तुम्ही अन्नदान कराल ना तेवढी तुमची झोळी भगवंत भरून टाकेल. जय जय रघुवीर समर्थ.